बेकरीतून पिझ्झा आणायचा नाही, ओव्हन नाही तरी चालेल. फक्त 10 मिनिटात घरच्या घरी असा चीज पुलिंग पिझ्झा बनवणार आहोत, की एकदा पाहिलात तर लगेच बनवाल. नमस्कार मंडळी, मी सुनंदा. तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरगुती चीज पिझ्झा, बाजारपेक्षा चविष्ट. तर च हे बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये आपण हे मोझरेला चीज पिझ्झा बनवलेला आहे. लेकरांना भरपूर आवडतं आणि चवीला अप्रतिम लागतं. मैत्रिणींनो, नक्की तुम्ही देखील ही करून बघा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्ही बघू शकता मोझरेला चीज किती मेल्टेड झालेलं आहे. खाताना लेकरांना देखील ही आनंद होईल आणि आपल्याला देखील ही आनंद होईल. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. यापुढे मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहेत. तर वाट कसली बघतात मैत्रिणी? लवकरात लवकर फोन उचला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला ह्या रेसिपी कशा आवडल्यात. यापुढे मी तुमच्यासाठी अधिक छान रेसिपी घेऊन येणार आहोत. तर चला, तर आपण करणार आहोत पिझ्झा. साहित्य लागणारं साहित्य पाहणार आहोत. ब्रेड साईज घ्या, स्लाईस घ्या किंवा पिझ्झा बेस घ्या. पिझ्झा सॉस, कांदा, शिमला मिरची, टमॅटो, मोझरेला चीज, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, बटर, मीठ, काळी मिरीपूड. चीज जास्त असेल तर पिझ्झाची टेस्टच डबल येईल. तर पॅनमध्ये कसं करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. पॅनमध्ये थोडं बटर घ्या आणि हलकासा ब्रेड किंवा पिझ्झा बेस टोस्ट करा. आता त्यावर भरपूर पिझ्झा सॉस, कांदा, कॅप्सिकम, टमॅटो घाला आणि वरून भरपूर चीज चीज टाका. आता ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि हा आहे एक सिक्रेट ट्रिक्स. थोडंसं बटर वरून घाला. झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं शिजवा, जोपर्यंत चीज पूर्णपणे मेल्ट होत नाही. वा, हे बघा, आपला पिझ्झा तयार झालेला आहे. मी हा ओव्हनमध्ये केलेला आहे. तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही पॅनमध्ये देखील करू शकता. आपला मोझरेला चीज मेल्टेड आणि तुम्ही बघू शकता चीज तर किती मेल्ट